योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 9. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 9. 5व्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला, तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ अगाध कूपाची किल्ली दिली होती. त्याने अगाध कूप उघडला. तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि कूपाच्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती दिली होती. त्यास असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या मनुष्यांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही त्यास मात्र करावा. त्यास जीवे मारण्याचे त्याचकडे सोपविले नव्हते, तर मात्र 5 महिने पीडा देण्याचे सोपविले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू मनुष्याला नांगी मारतो तेव्हा होणाऱ्या पीडेसारखा होता. त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यास मिळणार नाही. मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्याचपासून दूर पडेल. त्या टोळांचा आकार लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांच्या आकारासारखा होता. त्यांच्या डोक्यावर सोन्यासारखे दिसणारे मुकुट होते आणि त्यांचे तोंडवळे माणसांच्या तोंडवळ्यासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे होते आणि त्यांचे दात सिंहांच्या दातासारखे होते. त्यास उरस्त्राणे होती. ती लोखंडी उरस्त्राणासारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यास 5 महिने उपद्रव करण्याची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अगाध कुपाचा दूत हा त्याचवर राजा आहे. हिब्री भाषेमध्ये त्याचे नाव अबद्दोन आणि हेलनी भाषेतले त्याचे नाव अपुल्वोन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला. पहा, यानंतर आणखी 2 अनर्थ येणार आहेत. नंतर 6व्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला, तो परमेश्वरासमोरील सुवर्णवेदीच्या शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या 6व्या परमेश्वर दूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेल्या 4 परमेश्वर दूतांना मोकळं कर. तेव्हा मनुष्यांपैकी तृतीयांश मनुष्य जीवे मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे 4 परमेश्वर दूत मोकळे झाले. स्वारांच्या सैन्यांची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मी पाहिले. त्यास अग्नी, नीळ व गंधक यांच्या रंगाची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणारे अग्नी, धूर व गंधक या 3 पिडांमुळे तृतीयांश मनुष्य जीवे मारली गेली. त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व त्यांच्या शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यास डोकी आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करतात. त्या पिडांनी जीवे न मारल्या गेलेल्या अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे भूते व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्ती यांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्मे व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही.